आणि आता बातमी आहे आषाढी एकादशी संदर्भात। उद्या आषाढी एकादशी, विठुरायाची पंढरी भक्त आणि पांडुरंगाच्या भेटीसाठी सजलेली आहे। वैष्णवांचा मेळाच पंढरीमध्ये दाखल होऊ लागलाय। आपल्या लाडक्या विठुरायाचं रूप डोळ्यात सामावून घेण्यासाठी भक्त पंढरपुरात पोहोचायला सुरुवात झाली आहे। तर बाजीरावची विहीर या ठिकाणी सुंदर असं गोल रिंगण पार पडलंय। पंढरपुरात हाकेच्या अंतरावर असलेल्या वाखरीमधनं माऊलींची पालखी प्रस्थान ठेवेल। वारकरी विठुरायाच्या नामघोषात तल्लीन होत पंढरपुरात दाखल होतील। पंढरपुरात आज सगळे संत जे आहेत ते दाखल होणार आहेत। सगळ्या संतांच्या पालख्या या टप्प्याटप्प्याने दाखल होताना पाहायला मिळतील। चंद्रभागेचा परिसर वारकऱ्यांनी फुलून गेलाय। ऊन पावसाची तमा न बाळगता विठुरायाच्या ओढीने आलेले वारकरी चंद्रभागेच्या तीरावर विसावले। सरकारकडून देखील पोलिसांचं पथक आणि रेस्क्यू टीम तैनात करण्यात आल्यात। याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी संकेत कुलकर्णी यांनी। पंढरीचा वास, चंद्रभागे स्नान आणि दर्शन विठोबाचे। पंढरपुरात आल्यानंतर विठ्ठलाच्या दर्शनाच्या अगोदर प्रत्येक वारकऱ्याला ओढ असते ती चंद्रभागेच्या स्नानाची। आणि त्याच चंद्रभागेच्या स्नानासाठी आता पंढरपूरच्या चंद्रभागेच्या तीरावर लाखो भक्तांचा जनसमुदाय जो आहे तो एकवटलेला दिसतोय। ही भक्तांची मांदियाळी आहे, हा भक्तांचा महापूर आहे। वारकऱ्यांचं प्रथम कर्तव्य म्हणजे चंद्रभागा स्नान, वारकऱ्यांचं प्रथम कर्तव्य म्हणजे विठ्ठल दर्शन, वारकऱ्यांचं प्रथम कर्तव्य म्हणजे टाळ मृदुंगाचा गजर, वारकऱ्यांचं कर्तव्य म्हणजे मुखी विठ्ठल विठ्ठल नाव। हेच विठ्ठल विठ्ठल नाव घेत टाळ मृदुंगाचा गजर करत आता चंद्रभागेच्या स्नानासाठी या वाळवंटात मोठी गर्दी झालेली पाहायला मिळते। विशेष म्हणजे चंद्रभागेच्या स्नानासाठी भाविकांची जरी गर्दी असली तरी भाविकांच्या सुरक्षेची काळजी घेण्यासाठी ठिकठिकाणी पोलीस यंत्रणा तैनात आहेत। त्याशिवाय नदीमध्ये सुद्धा अनेक ठिकाणी रेस्क्यू टीम ज्या आहेत या स्थानिक पातळीवर तयार करून या ठिकाणी उभ्या करण्यात आल्या आहेत। त्यामुळे एकंदरीतच भाविकांच्या काळजीच्या दृष्टीने चंद्रभागेच्या तीरावर सध्या प्रशासनाकडून काळजी घेण्यात आलेली आहे। साधारणपणे 10 लाख भाविकांचा जनसमुदाय पंढरपुरात एकवटला असताना ही संपूर्ण गर्दी आलेली आहे। आणि याच चंद्रभागेच्या तीरावर नगरप्रदक्षिणेसाठी सुद्धा सकाळी गर्दी होते। अनेक दिंड्या सुद्धा येताना दिसतात। याच दिंड्यांमधून अनेक भाविक खरं तर टाळ मृदुंगाचा गजर करतात, अभंगाचा गजर करतात आणि विठ्ठलाचं नाव घेतात। उद्या आषाढी एकादशीचा सोहळा होतोय। या एकादशीच्या सोहळ्यापूर्वी आजच खरं तर भक्तीचा महापूर आणि भक्तीचं सर्वोच्च शिखर हे चंद्रभागेच्या तटावर भाविकांना गाठलेलं आपल्याला पाहायला मिळतंय। व्हिडिओ जर्नलिस्ट प्रतीक जाधवसह संकेत कुलकर्णी, NDTV मराठी, पंढरपूर।